हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की वकील आलेले असतात विल वाचण्यासाठी दादासाहेबांनी दिलेलं. तेव्हा मंजिरी बोलते की वकील साहेब वाचा तुम्ही. तेव्हा वकील बोलतात की ठीक आहे, आधी मी दादासाहेबांचं बिल वाचायला घेतो, बाकी फॉर्मॅलिटीज आपण नंतर कंप्लीट करूया म्हणून. तेव्हा वकील वाचायला घेतात. तर मी दादासाहेब रामपुरे संपूर्ण माझ्या स्वइच्छेने कुठलाही दबाव नसताना माझं विल म्हणजेच माझं अंतिम निर्णयपत्र वाचायला घेत आहे. माझ्या पश्चात सर्व अधिकार व मालमत्तेचा अधिकार कोणाकडे जावा याचा मी संपूर्ण विचार केलेला आहे. माझी पहिली पत्नी स्वर्गवासी झाल्यानंतर माझी दुसरी पत्नी मंजिरीने या घरासाठी, या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी जे काही केलं आहे ते शब्दात मांडणं कठीण आहे. तिने प्रत्येक संकटात घराची जबाबदारी घेतली. तिने सगळ्यांना सांभाळलं आणि हे घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अनुपस्थित हे घर योग्य प्रकारे सांभाळण्याची जर क्षमता कोणामध्ये असेल तर ती मंजिरीमध्ये आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून माझी सर्व मालमत्ता, व्यवसाय, घर, जमीन जुमला, बँक खात्याची रक्कम आणि इतर सर्व हक्क मी मंजिरी दादासाहेब रामपुरे हिच्या नावावर करत आहे. हे ऐकून सगळे शॉक होतात, घरातलेही आणि मीरा आणि अंबिकाही, कारण की त्यांना हे अनपेक्षित असतं. तेव्हा वकील पुन्हा वाचतात की माझ्या पश्चात या सर्व मालमत्तेवर अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मंजिरीला असेल. कुटुंबातील काय, कोणाला किती द्यायचं, काय द्यायचं किंवा द्यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे तिचा असेल. मंजिरीला दिलेल्या ह्या अधिकारांबद्दल मीरा आणि अंबिकाला खूप राग येत असतो. तेव्हा वकील पुढे वाचतात की माझ्या कुटुंबाने तिच्या निर्णयाचा आदर करावा आणि माझ्या जाण्यानंतरही माझं कुटुंब आनंदाने एकत्र राहावं ही माझी इच्छा आहे. ही माझी अंतिम आणि अधिकृत इच्छा मांडण्यात यावी. हे सगळं ऐकून नर्मदाला खूप राग येत असतो. तेव्हा माया मनात बोलते की वा वा मंजिरी, काय खेळ खेळलास. तेवढ्यात मंजिरी रडत बोलते की मला नको आहे, मला यातलं काहीही नको आहे. या संपत्तीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचे मला दादासाहेब होते. मला फक्त त्यांचं शेवटचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आई, काय होतं बापांचं शेवटचं स्वप्न, इच्छा. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व, त्यांनी त्यांची शेवटची इच्छा ही सगळ्यांसोबत बोलून दाखवावी असं मी त्यांना म्हणाले होते त्याआधीच. आणि मंजिरी रडायला लागते. पुन्हा बोलते की अथर्व, गेले काही दिवस दादासाहेब सतत निर्वाणीचं बोलत होते. एका रात्री आम्ही असंच बाल्कनीत गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा त्यांनी मला त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा ते म्हणाले की मंजिरी, मला अथर्व आणि मीराचं त्यांचं बाळ बघायचं आहे. हे ऐकून मीराला खूप शॉक बसतो. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते. तेव्हा मंजिरी पुढे बोलते की हे सगळं तुम्हाला सांगण्याआधीच तुम्ही तुमचा निर्णय घेतला होता, म्हणून त्यांनी कधी तुमच्यावर दबाव नाही टाकला. खरं तर हीच त्यांची मनापासूनची आणि शेवटची इच्छा होती. मंजिरी तिथून रडत तिथून निघून जाते. तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा, शेवटी मंजिरीने तिचा डाव टाकलाच. ताई, इकडे मीरा आपल्या खोलीत येते आणि अंबिकाला बोलते की ताई, मंजिरीकडे तिची शक्ती नसतानाही तिने तिची नीच वृत्ती दाखवलीच. विश्वास बसणार नाही इतका मोठा खेळ खेळली ती. अगं दादासाहेब असं मृत्यूपत्र लिहूच शकणार नाही. तेव्हा अंबिकाही मीराला सांगत असते की हे तिचंच कारस्थान आहे सगळं. अशी खोटी विल, खोट्या सह्या, हे खोटं मृत्यूपत्र असं एका दिवसात होत नाही. तिला कल्पना होती की हा दिवस येणार आहे, म्हणून तिने हा सगळा खेळ आधीच आखून ठेवला आहे. तेव्हा मीरा बोलते की ताई, जी बाई लोकांच्या मनाशी खेळू शकते त्या बाईसाठी खोटी विल बनवणं इतकी मोठी गोष्ट नाही. त्यामुळे तिने दादासाहेबांचा जाण्याचा फायदा करून घेतला आहे. काय म्हणत होती की दादासाहेबांना अथर्व आणि माझं बाळ बघण्याची ही शेवटची इच्छा आहे. ताई, असं काही असतं तर दादासाहेबांनी मला सांगितलंच असतं ना. तेव्हा अंबिका बोलते की ती प्रत्येक गोष्ट तिच्या स्वार्थासाठीच करते. फक्त यावेळेस तिने तुझ्या भावनांवर घाव घातला आहे. तिला माहिती होतं की दादासाहेबांचं नाव घेतलं की अथर्व इमोशनल होणारच. तेव्हा मीरा बोलते की तेच होणार आहे ताई. आता वेदाचे बाबा येऊन माझ्याकडे बाळाचा विषय काढतीलच आणि यावेळेस मी नाही म्हणाले ना तर त्यांना असं वाटेल की मी दादासाहेबांची शेवटची इच्छा मोडते. तेव्हा मीरा बोलते की मला ना खूप गिल्टी फील होतं आहे. मंजिरी खूप घाणेरडी चाल खेळली
आता त्यातनं बाहेर कशी होईल तेच मला कळत नाही आहे. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तुला अथर्वशी बोलावं लागेल. तेव्हा मीरा बोलते की काय बोलू मी त्यांच्याशी, ताई मला त्यांची अवस्था बघवत नाही आहे आणि दादासाहेब गेल्यापासून ते आणखी खचलेत अगं, आणि अशा वेळी मी त्यांच्या विरोधात जर उभी राहिली ना तर ते माझ्यापासून कायमची दूर निघून जातील अशी भीती वाटते मला. तेव्हा अंबिका बोलते की मीरा कळतंय मला, पण तरीही तुला अथर्वशी बोलावंच लागेल. सत्य कितीही कठीण असलं ना तरीही ते कळायलाच पाहिजे, नाहीतर ती मंजिरी हळूहळू तुमच्या नात्यावर ताबा मिळवेल. आणि एकदा का अथर्वचा पूर्ण तिच्यावर विश्वास बसला तर गोष्टी आपल्या हाताबाहेर निघून जातील. तेव्हा मीरा रडते आणि बोलते की ताई मला असं वाटतंय का गोष्टी आपल्या हाताबाहेरून निघून चालल्या आहेत आणि आता आपण काही नाही करू शकणार. तेव्हा अंबिका बोलते नाही मीरा, आपण करू शकणार आहोत, आपण करणार आहोत, फक्त यावेळी भावनांपेक्षा बुद्धीने खेळावं लागेल. मंजिरीच्या खेळात तिला मात द्यावी लागेल. इकडे मंजिरी अथर्वशी बोलत असते की अथर्व दादासाहेबांनी असं का केलं असेल, सगळी संपत्ती त्यांनी माझ्या नावे का केली, मला काहीही नकोय, आता सगळे माझ्याकडे संशयाने बघतील. तेव्हा अथर्व बोलतो की आई बाबा जे करायचे ते विचार करून करायचे, आत्ताही त्यांनी जे काही केलं असेल ते त्यामागे काहीतरी कारण असतीलच. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व लोक विचार करत नाहीत, ते आरोप करतात आणि मला असं वाटतं की या घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्याकडेच बोट दाखवणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आई असं काहीच होणार नाही, तू ओव्हर थिंकिंग करतेस, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा मंजिरी बोलते की आणि अथर्व मला माफ कर. तेव्हा अथर्व बोलतो की आई का असं बोलतेस तू, नाही मी दादासाहेबांची शेवटची इच्छा ही सगळ्यांसमोर बोलून दाखवली. खरं तर सगळ्या विधी झाल्यानंतर काही दिवसांनी मला तुझ्याशी निवांत बोलायचं होतं. या विषयावर पण वकील साहेबांनी व्हील वाचलं आणि माझ्याच्याने राहवलं नाही आणि मी नकळत सगळं काही बोलून गेली. तेव्हा अथर्व बोलतो की आई ती वेळ ती सिच्युएशनच तशी होती की तुला सगळं बोलावं लागलं. आय अंडरस्टँड, तुझा विचार चुकीचा नव्हता. अथर्व बोलतो की आय अंडरस्टँड, तुझा विचार चुकीचा नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ अथर्व, मीरा आणि तुला बाळाचा विचार करायला मी भाग पाडत नाही आहे. मला तुमच्यावर कसलाही दबाव टाकायचा नाही आहे, पण दादासाहेबांची इच्छा अपूर्ण राहू नये मला हा विचार सतत सतावतो आहे. ज्या माणसाने या घरासाठी आयुष्य घालवलं, घरातली नाती जपली, विचार केला घरातल्यांचा, दादासाहेबांची शेवटची इच्छा जर का पूर्ण झाली नाही, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल ना. मंजिरी अथर्वला विचार करायला भाग पाडते. तेव्हा अथर्व बोलतो की आई मी बोलील मीराशी. तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही अथर्व, तू उगाच तिच्यावर दबाव टाकू नकोस. हे बघ काही गोष्टी असतात ना या माणसाने स्वतःहून समजून घ्यायच्या असतात. तिला जर घरातल्या माणसांची, घरातल्या नात्यांची किंमत असेल ना तर ती स्वतःहून विचार करेल. तेव्हा मंजिरी मनात बोलते की मीरा माझी शक्ती माझ्याकडे नाही म्हणून काय झालं, पण तुला कसं सरळ करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आई तू आराम करून घे, आपण या विषयावर नंतर बोलू. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व जे काही बोलणं झालं त्याचा फार विचार करू नकोस, आता या घरात तुझ्याशिवाय मला कोणीच नाही आहे. तेव्हा अथर्व थोडा शांत होतो आणि बोलतो की येतो मी. अथर्व गेल्यावर मंजिरी मनात बोलते दादासाहेबांची इच्छा. किती सुंदर वाक्य आहे ना हे. माणूस त्या एका वाक्यासाठी किती बदलतो आणि त्याच वाक्याचा वापर करून सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. इकडे अथर्व खोलीत येतो. मीरा अथर्वकडे बघते, मनात बोलते की मी काय करू, वेदाचे बाबा आत्ता बाळाचा विषय नक्कीच काढणार आणि अथर्वही मनात बोलतो की मीरासमोर बाळाचा विषय कसा काढू. तेव्हा अथर्व येऊन खोलीत चेअरवर बसतो. तो मीराकडे बघत असतो, मीरा त्याच्याकडे बघत असते. पण अथर्व धीर करून उठतो आणि मीराजवळ जातो आणि बोलतो की आपल्या दोघांना माहिती आहे आपल्या मनात काय चालू आहे, पण आपण त्याविषयी बोलण्यासाठी टाळतोय. तूच सांग अजून किती दिवस हा विषय टाळायचा. तेव्हा अथर्व मीराला हात धरून बेडवर बसवतो आणि बोलतो की इथे हे बघ, मी माझा निर्णय तुझ्यावर लादत नाही, आता तूच सांग. एका बाजूला हे आहे आणि दुसऱ्या बाजूला बाबांची शेवटची इच्छा. मला माहिती आहे या विषयावर आपलं बऱ्याचदा बोलणं झालं आहे, म्हणून आपण एकदा का काय ते या विषयावर बोलूया, काय करायचं ते ठरवूया, म्हणजे आपल्याला एकमेकांचा स्टँड कळेल. तेव्हा मीराला मनात प्रश्न येतात की मी हो म्हणाले तर स्वतःला गमावून बसेल आणि नाही म्हणाले तर वेदाच्या बाबांना, या नात्याला काय करू मी. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा मला काय वाटतं, दादासाहेबांचे सगळे कार्य होऊन जाऊ देत, सगळे विधी होऊन जाऊ देत, मग बोलूयात ना आपण यावर प्लीज. तेवढ्यात नर्मदा आणि दामोदर येतात. नर्मदा बोलते की अथर्व. तेव्हा मीरा आणि अथर्व उठतो. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व तुला सगळं हे पटतं आहे,
तेव्हा अथर्व बोलतो की आत्या आपण यावर नंतर बोलूयात. तेव्हा नर्मदा बोलते की नाही, नंतर बोलण्यासारखं काही राहिलं नाही यात. तुला असं वाटतं का रे दादा मला वाऱ्यावर सोडवेल? तेव्हा अथर्व बोलतो की तुला काय म्हणायचं आहे, हे व्हील चुकीचं आहे, खोटं आहे. तेव्हा दामोदर बोलतो की हां खोटंच असणार, दादासाहेब असं काही व्हीलमध्ये लिहितील यावर आमचा विश्वासच नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की तुला कळतं हे तू काय बोलतेस, हे व्हील खोटं कोणी तयार केलं असू शकतं. तेव्हा नर्मदा बोलते की तुझी आई आणि कोण? तेव्हा नर्मदा बोलते की सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. तुला आठवतं आहे दादा, माझ्या आईने माझ्या दादाकडून वचन घेतलं होतं नर्मदाला मी सांभाळायला आयुष्यभर, तुला तर माहितीच आहे ना. आणि मला एक गोष्ट कळत नाही, सगळीच्या सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर झालीच कशी? तेव्हा दामोदर बोलतो की हां अनन्या नाही, मीरा नाही, वेदा नाही, तू नाही, कोणाला काहीच नाही. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरी वहिनीने खोटे कागदपत्र तयार केले. तेव्हा तर बोलतो की आई असं का करेल, ती शेवटी काय म्हणाली आहे ना तुमच्या लक्षात? तेव्हा नर्मदा बोलते की काय म्हणाली, तिला यातलं काहीच नको आहे. तेव्हा नर्मदा बोलते की एकदा प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यावर नाटकी करायला कोणी काहीही म्हणेल रे. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या काही बोलू नकोस. तेव्हा दामोदर बोलतो की बरं अथर्व, मान्य आहे की वहिनींना यातलं काहीही नको आहे, मग त्यांनी तुम्हाला आट का घातली की तुम्हाला मूल व्हावं म्हणून? बोलाची कडीन बोलाचा भात, बकबकपणा या सगळा. तेव्हा अथर्व चिडून बोलतो की बस, मी काही म्हणत नाही, काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल. आई येते माझी, तुम्ही घरातले आहात, मी तुमचा आदर करतो म्हणून मी तुम्हाला माझ्या शांतपणाचा प्लीज गैरफायदा घेऊ नका, मला ऑलरेडी त्रास होतो आहे. तेव्हा नर्मदा बोलते की आम्हाला पण खूप त्रास होतो आहे, आम्हाला हौस नाही इथे वाद घालत येण्याची. तेव्हा अथर्व बोलतो की मला या विषयावर काही बोलायचं नाही, तुम्ही प्लीज जा. तेव्हा दामोदर बोलतो की अरे पण, तेव्हा अथर्व ओरडून बोलतो की प्लीज जा, प्लीज जा. तेव्हा दामोदर चालले जातात. तेव्हा अथर्व खूप टेन्शनमध्ये येतो, विचार करायला लागतो आणि ते चेअरवर बसतो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, मला माहिती तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे, पण या परिस्थितीत आपल्याला प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्यावा लागेल आणि नर्मदा आत्ता जी म्हणाली त्यावरही विचार करायला हवा. तेव्हा अथर्वला मीराचं बोलणं खटकतं. तो मीराकडे रागाने बघत असतो. इकडे नर्मदा दादासाहेबांच्या फोटोजवळ येते रडत रडत. तेव्हा नर्मदा बोलते की दादा, या घरात कोणीच ऐकत नाही आहे माझं, तू ये ना परत आणि सगळ्यांना खरं खरं सांग. अथर्व बघ ना माझ्याशी कसा वागतोय, मला खात्री वहिनीने काहीतरी काळी जादू केली त्याच्यावर. माझा तुझ्यावर विश्वास आहे दादा, तू परत ये आणि सगळ्यांना खरं काय ते सांग, प्लीज दादा ये ना रे. तेव्हा दामोदर येतो आणि बोलतो की बायको तू शांत हो, तू रडल्यामुळे तुझ्या दादालाच त्रास होईल. तेव्हा नर्मदा बोलते मग मी काय करू? तेव्हा दामोदर बोलतो की तू रडून दादा परत येणार आहे का, की त्याचा आत्मा तुला सत्य सांगणार आहे? तेव्हा अजितला एक आयडिया सुचते. तो बोलतो की डॅड काय बोललात? तेव्हा दामोदर बोलतो की तू दादा परत येणार आहे का तू रडून? तेव्हा अजित बोलतो की त्याच्यानंतर? तेव्हा दामोदर बोलतो की त्याचा आत्मा तुला सत्य सांगणार आहे का? तेव्हा अजित खुश होतो, डॅड. तेव्हा दामोदर बोलतो की अरे मी करेक्ट बोललो, माझा हेतू चुकीचा नव्हता. तेव्हा अजित बोलतो की तुमचा हेतू चुकीचा नव्हता डॅड. तेव्हा अजित बोलतो की आत्मा परत येऊच शकतो ना मॉम. तेव्हा तो मायाकडे जातो आणि बोलतो की माया, यू टोल्ड मी तुला प्लॅन चीट करता येतं राईट, हिला येतं प्लॅन चीट करता, मग आपण करूया ना. तेव्हा मीरा बोलते की नाही नको. तेव्हा माया बोलते की नाही नको, असं काही करायला नको आपण, खूप भयानक आहे हे, डेंजरस आहे. तेव्हा दामोदर बोलतो की अरे पण हे काय असतं? तेव्हा अजित बोलतो की प्लॅन चीट म्हणजे ना डॅड एक गेम असतो जो आपण खेळायचा असतो आणि तो गेम खेळताना आपण मेलेल्या माणसाच्या आत्म्याला परत बोलवू शकतो. तो आत्मा परत येतो आणि आपण त्याला काही विचारलं ना तर तो प्रश्नांची उत्तर देतो. मज्जा, कम ऑन. तेव्हा नर्मदा बोलते की वा वा वा, काय मस्त आयडिया आहे रे अजित. तेव्हा नर्मदा बोलते की माया तुला येते हे सगळं, मग दादाशी बोल ना, मला बोलायचं त्याच्याशी. तेव्हा माया बोलते की नाही सासूबाई ऐका, हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, हे भयानक आहे, मध्ये जीवाला धोका आहे, नको. तेव्हा नर्मदा बोलते की माया तुला सगळं हे येतं की नाही? तेव्हा अजित बोलतो की कम ऑन मॉम, माया येतं तिला. तेव्हा माया बोलते की अजित येतं पण नको. तेव्हा माया उठते, दादासाहेबांच्या फोटोकडे जाते आणि बोलते की हा आत्मा परत आला जर आणि गेलाच नाही तर आपल्या सगळ्यांची वाट लागेल हं. तेव्हा नर्मदा बोलते की नाही असं काहीच नाही होणार, माझा दादा खूप चांगला आहे, म्हणजे तो येईल, आपल्याशी बोलेल, आपल्या प्रश्नांची उत्तर देईल, आपल्याला काहीच त्रास देणार नाही, तो निघून जाईल. तेव्हा माया मनात बोलते की आता यांना काय सांगू, यांचीच आत्मे ती फिरणार आहेत. तेव्हा दामोदर घाबरतो आणि बोलतो की बापरे, तुम्ही सगळे आहे ना एका हॉरर फिल्मसारखी प्लॅनिंग करतायत, मला आत्ताच भीती वाटायला लागली. तेव्हा अजित बोलतो की कम ऑन डॅड, कशाला घाबरायचं, ते हॉरर फिल्म सगळे
रियालिटी बेसवर असतात, रियालिटी. तेव्हा दामोदर बोलतो की रिअली मला हॉरर फिल्म नाही आवडत आणि हे सगळं खूप अवघड आहे. तेव्हा नर्मदा बोलते की काही अवघड नाही हो, सगळं सोपं आहे. माया, मला आता कुठलीही कारणं नको आहेत. आज रात्री तुझे करायचं म्हणजे करायचंच, मला खरं काय ते कळायलाच हवं. तेव्हा माया मनात बोलते की बापरे, जर हे सगळं खरंच सुरू झालं तर हा खेळ कुठे जाईल मलाच नाही माहिती. इकडे मंजिरी हॉलच्या बाहेर येते, दरवाजा बंद करते, त्या आस्तींजवळ येते आणि मनात बोलत असते की दोघी इथे नाही आहेत, म्हणजे या दोघी मीराच्या बाळाच्या विषयामध्ये गुंतल्या आहेत. वा मंजिरी वा, काय चाल खेळलीस. आता वेळ न वाया घालवता माझा खडा काढून घेते. तेव्हा मंजिरी पटकन स्टूल घेते, स्टूलवर उभं राहते, बघते तर तिथे कलश नसतो. तेव्हा घाबरते आणि बोलते की हे काय, कलश कुठे गेला. बघते तर डोअरच्या त्या साईडला कलश असतो. तेव्हा मंजिरी पटकन खाली उतरते, स्टूल घेऊन दुसऱ्या बाजूला जाते आणि पुन्हा उभं राहते. पुन्हा बघते तर कलश तिथे नसतो. तेव्हा ती बोलते की काय चाललं आहे हे, पुन्हा कलश त्याच्या पहिल्या ठिकाणी येऊन जातो. तेव्हा मंजिरी पटकन स्टूल घेऊन येते, इकडच्या साईडला येते, स्टूल खाली ठेवते आणि जोरात ओरडते, कोण आहे, कोण आहे इथे. तेवढ्या तिथे अंबिका येते. अंबिका हसत असते. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका. तेव्हा अंबिका बोलते की काय झालं, काय झालं मंजिरी, तुला काय वाटलं सगळं इतकं सोपं असेल तुझ्यासाठी. गोड भ्रम आहे तुझा, तुला असंच शक्तिहीन मरायचं आहे. किंवा एक पर्याय आहे, तो देते मी तुला, म्हणजे तो स्वीकार सगळ्यांसमोर. अथर्वंना खरं खरं सांगून टाक, मग तुला तुझा खडा परत द्यायचा आहे का याचा मी विचार करेन. तेव्हा मंजिरी बोलते की तुला काय मी इतकी बावळट वाटले तुझ्या अटी मान्य करायला. तेव्हा अंबिका बोलते की बापरे मंजिरी, तू रागावलीस, चिडलीस, पण आता तू काय करशील, कारण मंजिरीकडे तर शक्तीच नाही आहे आणि शक्तीशिवाय मंजिरी शून्य आहे, हो ना. मंजिरी रागाने अंबिकाकडे बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.